चंद्रभागा नदीच्या काठी बसलेले पंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणलं जातं. पण या पंढरपूरमध्ये कसे आले आणि राहिले याची ही कहाणी, याचे श्रेय पुंडलिक या विठ्ठल भक्ताला जाते. याच पुंडलिकाची कथा आज आपण ऐकणार आहोत. लोहदंड नावाच्या खेडेगावात जानुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. गावातले लोक जानुदेवला खूप मानत. ते अतिशय सज्जन आणि धार्मिक होते. त्यांचा मुलगा पुंडलिक मात्र याला अपवाद होता. थोडा मोठ्यांचा अपमान करणे, वाईट गुणांच्या संगतीत रमणे, कोणाचीही पर्वा न करणे हे त्याचे स्वभाव ठरले. आपल्या आई वडिलांना तो उलटे बोले, त्यांना कामाला लावे. बाबा, अंगणात एवढा पाला पाचोळा पडलाय आणि तुम्ही ते काय बसलाय? अंगण झाडून घ्या. आणि हे काय, पाण्याचा रांजण रिकामा होत आलाय. आई, विहिरीवरून पाणी आण आणि भर द्या. आपल्या मुलाचं वर्तन काही चांगल्या होणार नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपण काहीतरी केले पाहिजे. होय, आता पुंडलिक आपलं ऐकत नाही. आपण त्याचे लग्न लावून देऊया का? कदाचित बायको आल्यावर तो सुधारेल. लग्नानंतर पुंडलिक सुधारेल, त्यात फरक पडेल या आशेवर त्याच्या आई वडिलांनी त्याचे लग्न लावले. पण त्यांच्या या प्रयत्नातही ते असफल झाले. लग्नानंतर पुंडलिक पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला. आता त्याला जन्मदाते माता पिताच अडगळ वाटू लागली. पुंडलिकाला वाटे की कधी एकदा ही आई वडिलांची अडचण आपल्या आयुष्यातून सुटते. एके दिवशी जानुदेवांना घराबाहेर काही लोकांचा आवाज आला. काय चाललंय हे बघायला ते व त्यांची पत्नी बाहेर गेली. काशी यात्रेला निघालेले काही यात्री गावात मुक्कामासाठी आले होते. त्यात म्हातारे, तरुण असे सगळे वयोगटातले यात्री होते. तरुण मुलं आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करत होते. हे दृश्य पाहून मात्र जानुदेवांना त्यांचा खूप हेवा वाटला. पाहिलंच का गं? तो मुलगा आपल्या आईवडिलांची कशी सेवा करतोय. ते माता पिता, पण हे चूक काही आपल्या अजिबात नाही. आपला मुलगा तर आपल्याला विचारतही नाही. असं म्हणून ते दोघे घरात जातात. पुंडलिकाला या यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळते. काशी यात्रा केल्यावर पुण्य मिळते, सगळी पापं धुतली जातात हे त्याला वारकऱ्यांनी सांगितले. आता पुंडलिकालाही काशी यात्रेला जावंसं वाटलं. जानुदेव त्याला म्हणाले की काशी यात्रेला जातच असशील तर आम्हा दोघांनाही बरोबर घेऊन चल, आमची पण यात्रा घडेल. धूर्त पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचं ठरवलं. त्या काही पायीच यात्रा करायची. बिचारे वृद्ध जानुदेव आणि त्यांची पत्नी चालून चालून थकले. पुंडलिका, आम्ही चालून थकलोय रे बाबा, थोडं थांबूया का? एवढं थकायला होतंय तर यायचं कशाला यात्रेला? आता थांबायचं वगैरे नाही, चला. असं म्हणून क्रूर पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी टाकली आणि त्यांना ओढत ओढत नेऊ लागला. पण पुढे मात्र बरोबरच्या बाकीच्या यात्रेकरूंची आणि पुंडलिकाची चुकामुक होते. तो रस्ता चुकतो आणि काशीच्या दक्षिणेला असलेल्या कुकुर स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचतो. हे आश्रम तुमचं आहे वाटतं? हो, हे माझंच आश्रम आहे. इथे तुमचं स्वागत आहे. तुम्हाला काशीला जायचा रस्ता सांगता येईल का? काशीचा रस्ता मला माहित नाही, कारण मी कधीच तिथे गेलो नाही. काय? तुम्हाला काशीचा रस्ता नाही माहीत? अहो, तुमच्यासारखे साधू तर तिथेच जातात. तुम्ही पण तिथे जायला नाही.
आजची रात्र तुम्ही इथेच या आश्रमात निवास करा. उद्या पुढचा मार्ग शोधण्यासाठी गावात किंवा इतरात चौकशी करा. पुंडलिक आणि त्याचे आई वडील त्या रात्री गोकुळ स्वामींच्या आश्रमातच राहतात. रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाला कसल्या तरी आवाजाने जाग येते. त्याला पुढे एक महिला आश्रमाच्या अंगणात पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करताना दिसते. पुंडलिक त्या महिलेच्या जवळ जातो आणि मी पुंडलिक आश्रमात रात्री विश्रांतीसाठी होतो. तुमचा आवाज आला म्हणून उठून बघायला लागलो. वाटेत तुमच्यासारख्याच अजून 2 महिला आश्रमाची स्वच्छता करताना दिसल्या. तुमचं तेजस्वी रूप सांगतंय की तुम्ही कोणी सामान्य स्त्री नाही, कोणीतरी दैवी शक्ती वापरते. मी गंगा, मी यमुना आणि सरस्वती तिघी नद्या आहोत. आम्ही गोकुळ स्वामींचा आश्रम स्वच्छ करण्यासाठी आले आहोत. गंगा, यमुना, सरस्वती, तुम्ही तर या पृथ्वी तलावाच्या सगळ्यात पवित्र नद्या. पण तुम्ही या गोकुळ स्वामींच्या आश्रमाची सफाई करायला का आला? हा तर साधा साधू आहे. यांनी तर अजून काशी यात्रा पण नाही केली. धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती या गोष्टी फक्त पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसतात. त्या केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असतात. आपले कर्मच आपल्या पाप पुण्याची मोजमाप करते. आणि हे गोकुळ स्वामी कोणी सामान्य साधू नाही. त्यांनी त्यांच्या आई वडिलांची मनोभावे सेवा केली आणि आता आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं आहे. त्यांनी आयुष्यात खूप पुण्य कमावलं. म्हणूनच आम्ही तिघी त्यांची सेवा करायला खाली पृथ्वीवर आलो आहोत. मोक्ष मिळवण्यासाठी गोकुळ स्वामींनी सत्कर्मांची मोठी पुंजी गोळा केली आहे. गंगा मातेचे हे बोलणं ऐकून पुंडलिक एकदम स्तब्ध झाला. आई वडिलांच्या गळ्यात दोरी अडकवून ओढत ओढत आपण त्यांना इथवर घेऊन आलो हे त्याला आठवलं आणि त्याची मान शरमेने खाली गेली. आपल्या या उद्धट स्वभावाने आजवर आपल्या माता पित्यांचं काय आणि कसे हाल केले याचा विचार करून त्याला रडू कोसळलं. मी खूप दुष्ट आहे, पापी आहे. माझ्या जन्मदात्याची मी इतका वागलो. आता कुठल्या तोंडाने पुण्य कमवण्यासाठी मी काशीला जाऊ? असं का बोलतोस वत्सा? तू मनुष्य आहेस. तू चुका करणं स्वाभाविक आहे. केलेली चूक मान्य करणं आणि त्या चुकांमधून शिकणं यातच मनुष्याची प्रगती आहे. तुझ्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची वेळ निघून गेली नाहीये. उलट आता ती वेळ आलीये. उर्वरित आयुष्य तू तुझ्या माता पित्याची मनोभावी सेवा कर, चांगले कर्म कर आणि पुण्य कमाव. तथास्तु. पुंडलिकाला आशीर्वाद देऊन गंगा माता तिथे निघून गेली. पुंडलिक आपल्या आई वडिलांजवळ गेला. त्याने हात जोडून त्यांची माफी मागितली. आई वडिलांना त्याचे हे नवीन रूप पाहून अगदी गोंधळात पडले. नंतर त्यांनी त्याला माफही केले. पुंडलिक आता अंतर्बाह्य बदलला होता. एकेकाळी आपल्या माता पित्यांना त्रास देणारा पुंडलिक आता त्यांचा निश्चित भक्त झाला होता. पुढे पुंडलिकाने त्यांना काशी यात्रा घडवली. त्यांना पंढरपुरात आणले. आता तो नित्य नियमाने माता पित्यांची सेवा करू लागला. भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीवर प्रसन्न झाले. त्याच्या सेवेची परीक्षा घेण्याचे आणि त्याचे कल्याण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी विठ्ठल रूप धारण केले आणि ते थेट पंढरपूरला जाऊन पुंडलिकाच्या दारात उभे राहिले. पुंडलिका, मी तुझ्या निस्सीम भक्तीने प्रसन्न झालोय. उठ आणि मला तुझ्या सोबत घेऊन चल. भगवान, तुमच्या इथे येण्याने मी भरून पावलो. मला तुमच्याजवळ येऊन तुमचे दर्शन घ्यायचे आहे, पण आता नाही येऊ शकत. त्यासाठी मला क्षमा करा. मी माझ्या माता पित्याच्या सेवेत मग्न आहे. मी त्यांच्या सेवेत खंड नाही पाडू शकत. भगवान,
माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की माझी सेवा संपेपर्यंत तुम्ही इथे या विटेवर उभे राहावे. माझी सेवा संपल्यावर मी तुम्हाला भेटायला येईल. तुम्ही तोवर कुठेही जाऊ नका. पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. थोड्या वेळाने सेवा संपली. पुंडलिक भगवंतांकडे गेला आणि तुम्हाला इथे आपण विटेवर उभं ठेवल्याबद्दल पुंडलिका, तू खरा भक्त आहेस. तुझ्या निस्वार्थ सेवा आणि भक्तीने माझं मन भारावून गेलं आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी इथे आलो होतो. तू ह्यात उत्तीर्ण झालास. माग, तुला हवा तो वर माग. भगवंता, मला माझ्या प्रपंचासाठी काही नको. मला फक्त तू हवा आहेस. जसा आता माझ्यासाठी उभा आहेस तसाच इथेच या पंढरपुरात तुझ्या भक्तांसाठी उभा आहे. त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे. तुझ्या भक्तांना तुझं दर्शन सतत घेऊन तुझं मागणं मी नक्की पूर्ण करीन. तुझ्या भक्तीमुळेच मी इथे आलो. माझे भक्त तुझे नेहमी आभार मानतील आणि तुझं कायम स्मरण करतील. तथास्तु. आणि तेव्हापासून पंढरपुरात भगवंत धन्यवाद ठेवून विटेवर उभे आहेत. पुंडलिकामुळेच हा अमृताचा ठेवा भक्तांपर्यंत पोहोचला. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृ पितृभक्ती. बोला पुंडलिक वरते हर विठ्ठल श्री ज्ञानदेव